सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला तो सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावामध्ये। सावित्रीबाईंचे वडील खंडोजी नेवसे यांच्याकडे त्या गाववेळी नायगावची पाटीलकी होती। नेवसे पाटलांच्या वाड्यामध्ये 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाईंचा जन्म झाला। पुढचे अनेक वर्ष या वाड्याची दुरावस्था होऊन सावित्रीबाईंच्या जन्माचं ठिकाण विस्मृतीत गेलं होतं। मात्र पुन्हा या वाड्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि 19व्या शतकात जशी वाड्याची रचना होती तशा स्वरूपात हा वाडा पुन्हा एकदा उभारण्यात आला। हे जन्म ठिकाण प्रेक्षकांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी जेव्हा आतमध्ये आपण येतो तेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा या ठिकाणी आहेत। या माझघरामध्ये येतो तेव्हा सावित्रीबाई फुलेंचा ज्या ठिकाणी जन्म झाला तिथे आपण येतो। त्या काळातील जुने टेबल असतील किंवा तशाच स्वरूपाच्या खिडक्यांना असलेले हे लाकडी दरवाजे हे सगळे आपल्याला त्या काळातील आठवण करून देतात। मी सुरुवातीला जसं म्हटलं की अनेक वर्षांपासून हा सगळा जो वाड्याचा परिसर आहे तो जीर्णावस्थेमध्ये होता। या वाड्याचं पुनर्निर्माण किंवा जीर्णोद्धार होण्याच्या आधी ही अशी अवस्था होती पहा, म्हणजे फक्त काही भिंतींचे अवशेष या ठिकाणी दिसत होते। मात्र त्यानंतर छगन भुजबळांच्या पुढाकाराने या वाड्याचं पुनर्निर्माण करण्यात आलं। मातीच्या चुली, या चुलीवरती असलेली पितळेची तांब्याची भांडी आणि भाकरी आणि इतर पदार्थ ठेवण्यासाठी शिंकाळं ज्याला म्हणतात तर ते शिंकाळं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यातील काही प्रसंग या ठिकाणी चितारण्यात आलेत। फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतील 2 विद्यार्थिनींसह तो काळ या ठिकाणी आहे। शेतकऱ्यांचं धान्य साठवण्याची ही कोठी आणि या ठिकाणी जेव्हा आपण या भांडार घरामध्ये येतो तर काही मीटर खोल आपल्याला या ठिकाणी हा पेव पाहायला मिळतो। या पेवामध्ये धान्य साठवून ठेवलं जात होतं आणि या पेवाची जी खोली आहे ती 2 मीटर खोल आहे, म्हणजे जिथून आपल्याला हा कंदील अडकवलेला दिसतो आहे तिथून खाली 2 मीटर खोल हा पेव आहे। जेव्हा या वाड्याच्या पुनर्निर्माणासाठी खोदकाम सुरू करण्यात आलं तेव्हा ही पेवाची रचना या ठिकाणी आढळली आणि त्यानंतर जेव्हा या वाड्याचं पुनर्निर्माण करायचं ठरलं तेव्हा ही रचना देखील पुन्हा नव्याने निर्माण करण्यात आली। या सगळ्या पेवाची माहिती आणि आकार आपल्याला दिसतोय। या ठिकाणी आल्यानंतर या सगळ्याचा तर उजाळा होतोच आणि नकळतपणे आपण त्या काळामध्ये पाऊल ठेवतो। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने ही त्यांच्या जन्मघराची सफर। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, नायगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।